कंत्राटदार महासंघाचा अरे निधी आमच्या हक्काचा जागे व्हा जागे व्हा अरे जागे व्हा संघाचा अरे निधी आमच्या हक्काचा अरे कोण बोलतो देणार नाही जागे व्हा जागे व्हा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत टाहो फोडत आहोत की मायबाप सरकारने आम्हाला आमचा निधी द्यावा। आम्ही केलेल्या कामांचे पैसे मागतो पण अजूनपर्यंत हे सरकार जागे होत नाहीये। आज तुमच्या लक्षात आलं असेल की मागच्या वेळेला मार्च महिन्यामध्ये जे आर्थिक वर्ष चालू असतं त्यावेळेला सुद्धा आम्ही लोकांनी आंदोलन केलं आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता। परंतु मला हे सांगावं असं वाटतं फार खेदाची गोष्ट आहे की इतकं आम्ही लढा देत असताना सुद्धा हे शासन आम्हाला अजिबात आमचा निधी देत नाहीये। मार्चच्या आर्थिक वर्षामध्ये सरकारने अक्षरशः आमच्या तोंडामध्ये जसं आपण लसीचे ड्रॉप टाकतो तसे ड्रॉप टाकले आणि आम्हाला प्रत्येकाला फक्त 4% निधी आमचा दिलेला आहे। म्हणजे आमची निधीची मागणी आहे 100%ची आणि आम्हाला तुम्ही 4% देता। म्हणजे 100 कोटीच्या मागणीच्या बदल्यामध्ये आम्हाला फक्त तुम्ही लोक जर 40 लाख रुपये देत असाल 4 कोटी रुपये देत असाल तर ह्या कंत्राटदारांनी जगायचं कसं? आम्ही आमचे भांडवलदार असतील पुरवठादार असतील आम्हाला यांनी द्यायचं कसं काय? आणि आज तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे सरकार आहे हे सरकार आज पूर्णपणे हे फक्त इन्फ्रावाल्यांचं सरकार झालेलं आहे। हे सरकार इन्फ्रावाल्यांना निधी देत आहे पण आम्हाला निधी देत नाहीये। आता आमचं पुढचं पाऊल हे स्पष्टपणे ठरलेलं आहे। जी कामं आम्ही केलेली आहेत ती आता आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे ती कामं आम्ही उकरून टाकावी का? आमचा हा सरकारला गर्भित इशारा आहे की जर शेतकरी असेल आपला दूध व्यावसायिक असेल भाजी विक्रेता असेल तो जर वेळ पडला तर त्याचं जसं सामान फुटपाथवरती टाकतो शेतकरी त्यांचा मालाला आग लावून टाकते तसं आज आम्ही हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या मार्फत आम्ही आमची जी कामं जी उभी केलेली आहेत ती तोडावी का? आम्ही तुम्हाला छत्री देऊन घेणं आमचं हेच म्हणणं आहे की जसं सरकार जे आहे हे इन्फ्रावाल्यांचं सरकार आहे आणि आज या ज्या छत्र्या आहेत या छत्र्यांच्या खाली जसं पावसामध्ये जशा छत्र्या उगवतात आणि पाऊस संपला का ते कुठे निघून जातं तसं हे जे ह्या ज्या छत्र्या आहेत हे इन्फ्रावाल्यांचे हे छत्र्या आहेत ह्या फक्त वेळेपुरते जागृत होतात आणि ऐन वेळेला त्या निघून जातात। त्यावेळेला आमच्यासारखे कंत्राटदार काम करायला उभे असतात आणि आम्ही सरकारची बाजू घेतो। मग तुम्हाला सांगतो अगदी तळेगाव गावात घडलेला महाडमधली झाली दुर्घटना असू देत इतर कुठल्या घटना असू देत त्यावेळेला आमच्यासारखे लोक धावून येतात तेव्हा इन्फ्रावाले नसतात। तेव्हा सरकारने ह्या गोष्टीचं आवर्जून याचं हे घेणं फार गरजेचं गांभीर्याने की कंत्राटदारांना तुम्ही वारावर सोडून चालणार नाही।